परीक्षा असणार आहे विरोधकांची. हा सर. नाही, प्रतिक्रिया मी आता वाचत होतो अनुजा. त्यात आपण खासदारांच्या प्रतिक्रिया येतील तसं वाचू. एक DDD व्हीलॉग्स असं काहीतरी त्यांचं नाव आहे. ते त्यांनी असं म्हटलेलं आहे, अतिशय वाईट परिस्थिती आहे. आमचा मतदारसंघ 23 लाख मतदारसंख्या असलेला आहे. खासदार मनात असूनही न्याय नाही देऊ शकत आणि त्यामुळे लोकांची कामं, समस्या, विकास शक्य नाहीये. त्यामुळे खासदारांची संख्या वाढवणं गरजेचं आहे असं त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. तर मला आश्चर्य तेच वाटतंय की एका बाजूला तर खर्चात जर तुम्ही विचार करा की 33% खासदार जर वाढले, ही गोष्ट आहे. याच्याबद्दल एक वेगळी चर्चा होणं आवश्यक आहे कुठेतरी, की एका ठिकाणी 48 लाख मतदारसंघामध्ये एक खासदार आहे आणि लक्षद्वीप सारख्या ठिकाणी 8 लाख मतदारसंघात एक खासदार आहे. त्यामुळे त्याच्यावरून नेहमी ही असते की कमी लोकांना एक खासदार मिळतो, तिकडे म्हणजे काय मोठ्या मतदारसंघामध्ये एक खासदार असतो वगैरे. पण ज्यांना तुम्ही निवडून पाठवतात ते सुद्धा जाऊन तिकडे काय भाषण करतात जरा त्याच्यावरती तुम्ही लक्ष द्या. एवढे खासदार येऊन सुद्धा जर ही परिस्थिती असेल 543 तर 850 झाल्यानंतर काय सावळा गोंधळ असेल अशी चर्चा आहे. आणि आपलं तसंही पार्लमेंटचं सेशन जे आहे ते 3 वेळा होतं वर्षातनं आणि तेही पूर्ण वेळ चालू शकत नाही. 850 झाल्यानंतर जो काही गोंधळ होईल त्याच्याबद्दलही अनेक जणांचं म्हणणं आहे की एकेका खासदाराला बोलायला अक्षरशः काही सेकंद, मिनिटं सुद्धा मिळू शकणार नाही. हाही मुद्दा